Hello, Shimos. Good morning. This is 31st May 2026 today. आणि सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि गुड मॉर्निंग झालेली आहे. प्रियांशी स्लिपिंग हिअर आणि अनूप बाहेर गेलेला आहे. सो आय शो यू हाऊ इट लुक्स. सो हे आहे बाहेरचा नजारा. एकदम बारीक बारीक पाऊस पडतोय. मी आता थोड्या वेळाने बाहेर जाते आणि तुम्हाला सगळं दाखवते. 7:30ला आमचा ब्रेकफास्ट चालू झालेला आहे. सगळेजण ब्रेकफास्ट करतात आणि आज ब्रेकफास्टमध्ये आहे न्यूडल्स, पोहे आणि शेवया. तर आजचा प्लॅन आहे मणीकरणला जायचं, इथून कसोलला जायचं. सो आम्ही ब्रेकफास्ट झालेला आहे आणि मी पॅक टिफिन घेतलेला आहे. टिफिनमध्ये रोटी आहे आणि चना आणि कॅबेजची सब्जी आहे. तर बघूयात आता आपला आजचा दिवस कसा जातो आहे. ठीक आहे. बारीक बारीक पाऊस येतो आहे आणि आता आम्ही निघतो आहे मणीकरणसाठी. 8 वाजलेले आहेत. तो आमची गाडी ऑलरेडी बुक केलेली आहे. बेसिकली एक सुमो बुक केली आहे. पण तुम्ही वरती बघू शकता, इथे मस्तपैकी धुकं दिसतं. सो क्लायमेट एकदम थंड झालं आहे. म्हणजे थंडी असं म्हणतो ना, सकाळी उठल्या उठल्या थंडी ती. तर आजचा शेड्यूल असा होता की आम्ही सकाळी उठणार होतो आणि त्यांनी सकाळी अर्ध्या तासासाठी एक्सरसाइजचं सेशन ठेवलं होतं. मग मेडिटेशन होतं. पण थंडी इतकी असल्यामुळे आम्ही काही उठलो नाही. सो 6 वाजता 6:30 वाजता जाग आली. त्याच्यानंतर 4 वाजताच या लोकांचं सगळं काम चालू झालं होतं. मग आम्ही सकाळी उठल्यावर मस्त चहा घेतला, गरम गरम चहा. आणि बिलीव्ह मी, चहा घेतल्यानंतर असा गरम गरम चहा हातात घेऊन हार्डली 2 मिनटामध्ये तुम्हाला तो प्यावा लागतो, नाहीतर सगळं थंड होऊन जातं. म्हणजे एवढी मस्त थंडी आहे. आणि इकडे आजूबाजूला छोटे छोटे असे छोटेसे वॉटरफॉल्स दिसत आहेत, कारण आय थिंक इथे गेले 2-3 दिवसापासून पाऊस पडतो आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट पण मी तुम्हाला दाखवला आणि मग पॅक लंच घेतलं आहे. पॅक लंच घेऊन आता आम्ही इथून आमच्या जर्नीसाठी निघणार. ठीक आहे. अराऊंड 10 फॅमिलीज आहेत, पण एवढं एकाच दिवसामध्ये सगळ्यांचं इंटरॅक्शन झालेलं नाही आहे. मोठ्यांच्या बाबतीत मी म्हणते आहे, पण लहान मुलांचं कालपासून धुमाकूळ चालू आहे. सगळेजण एकमेकांचे फ्रेंड झालेले आहेत. बाय जॉय. कहाँ जा रहे हम लोग? हॉट स्प्रिंग. आमच्याच व्हॅनमध्ये प्रियांश पकडून 4 मुलं आहेत आणि कालच या लोकांचं डिसाईड झालं की कोण कोणाबरोबर जाणार आहे. तो आम्हाला काही ऑप्शन नहीं है. और ये है हमारे बाकी के मेंबर्स. सबसे पहले है ब्रिजल, उसके बाद है प्रज्ञा, उसके बाद है सरगम भाई, फिर है उज्जवल और फिर हमारे है मोटा भाई. गणपति बप्पा मंगल मूर्ति उंदीर मामा की. As we travel along this winding mountain road surrounded by lush green hills and snow-capped peaks and the sparkling Pavati river, it's easy to understand why this valley is considered one of the most beautiful places in India. The fresh mountain air, the sound of flowing water and the majestic view makes the journey itself an unforgettable experience. मी आता पोहोचलो आहोत गुरुद्वाराच्या इथे. तुम्ही बघू शकता. मी पटकन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते. Manikaran is famous not only for its spiritual significance but also for its natural hot water springs that continue to amaze visitors from around the world. असं म्हणतात की इथे जर तुम्ही हॉट स्प्रिंगमध्ये अंघोळ केली तर तुमचे सगळे जॉईंट पेन्स निघून जातात. एकदम छानपैकी रिव्हर वाहते. एंट्री केल्या केल्याच तुम्हाला इथे 4 बोट्स दिसतात. फर्स्ट फ्लोअरला लंगर हॉल आणि दरबार आहे आणि खालच्या बाजूला कुंड आहे. दिल्ली मेट्रो स्टेशनला आम्ही एकाला रस्ता विचारत असताना एक बाबाजी भेटले आणि त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही मणीकरणला जातो, तर त्यांनी काहीही विचार न करता त्यांच्या पॉकेटमधून 500 रुपये दिले आणि सांगितलं, तुम्ही जेव्हा पण इथे पोचाल तेव्हा माझ्याकडून हे 500 रुपये चढवा. म्हणजे त्यांना आमची ओळख नाही, आम्ही त्यांना ओळखत नाही, पण दिस वॉज लाईक अ व्हेरी हार्ट टचिंग इव्हेंट आय वुड से. बरं, आम्ही त्यांचं नाव विचारलं तर ते म्हटले की उसको सब पता है. म्हणजे अननोन शहरामध्ये कोणी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवतं आणि तुम्हाला 500 रुपये देतं. आजच्या काळामध्ये कोणी 10 रुपये सुद्धा देत नाही. वी वर रिअली नम. संपूर्णपणे नतमस्तक होऊन विथ द सेम हंबल फीलिंग आम्ही ते 500 रुपयेकडे दानपेटीमध्ये टाकले आणि सगळीकडे नमस्कार करून आम्ही खाली उतरलो. ही आहे जी तुम्हाला दिसते, मुलं इकडून तिकडून पळत आहेत, ती आहे गरम गुफा. फ्लोअर पूर्ण गरम आहे, पण मुलांसाठी तिथे भरपूर दरवाजे असल्यामुळे त्यांना फार मजा येत होती. अपोजिट साईडला हे जे कुंड दिसतं आहे ते मेलसाठी कुंड आहे आणि आतल्या बाजूला आम्ही विमेनसाठी हॉट कुंडमध्ये ऑलरेडी
छानपैकी अंघोळ केली आणि आमचे जॉईंट्स पेन घालवले. Next, we are moving towards Shiv Mandir. According to Hindu mythology, Lord Shiva and Goddess Parvati spent many years meditating in this valley. One day, while playing near the river, Goddess Parvati lost a precious jewel known as money. Despite extensive searching, the jewel could not be found. Seeing Goddess Parvati upset, Lord Shiva became furious and performed his cosmic dance Tanda. To calm him, Sheshnag, the king of serpents, emerged from beneath of the earth and released a powerful burst of hot water. Along with the water, precious gems surfaced and Goddess Parvati's jewel were recovered. So that was a story. It is believed that the hot spring of Manikaran originated from this divine event. Even today, the boiling water emerged naturally from the earth, making Manikaran a unique geological and spiritual wonder. भगवान शिव आणि पार्वती यांची मूर्ती ते प्रस्थापित केलेली आहे. फार कमी टेम्पलमध्ये तुम्हाला दोघांची पण मूर्ती एकत्र भेटते. द हॉट वॉटर हिअर इज सो नॅचरली हीटेड दॅट डिवोटी यूज इट टू कुक राईस अँड अदर फूड आयटम बाय सिम्पली प्लेसिंग देम इन द क्लोथ बॅग अँड इमर्जिंग देम इन द स्प्रिंग. विदिन अ शॉर्ट टाइम द फूड इज फुल्ली कुक्ड विदाउट द यूज ऑफ गॅस और फायर. अँड दॅट एक्सपिरियन्स वॉज सो अमेझिंग. आम्हीसुद्धा आमची पोटली आमच्या बॅगमध्ये ठेवली, कुक्ड राईसची पोटली. असं म्हणतात की ते प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो. सो विदिन दिस शिव मंदिर आणि राम मंदिर देर इज अ स्मॉल मार्केट. विंडो शॉपिंग करत आम्ही पुढे निघालो. ॲज सच काही वस्तू घेतल्या नाहीत, पण जर तुम्ही इथे आलात तर वुडन वस्तू नक्की एक्सप्लोअर करा. किंवा तुम्हाला खास हिमाचलमधली शॉल किंवा स्कार्फ घ्यायचे असतील तर तुम्ही हे तिथून घेऊ शकता. चावल और ये चना. अच्छा ये वही है ना. जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी मी त्यांना विचारलं. सो बेसिकली ही एक पोटली 20 रुपीजची तुम्हाला भेटून जाईल. आफ्टर विजिटिंग शिव टेम्पल वी नाउ अराइव्ड ॲट द ब्युटिफुल श्री रघुनाथ टेम्पल इन मणिकरण, डेडिकेटेड टू लॉर्ड रघुनाथ, another name of Lord Rama. This ancient temple holds a special place in the spiritual heritage of the Parvati Valley. According to local beliefs, Lord Rama's divine presence is associated with this region and devotees have been visiting this temple for generations to seek his blessing. The temple stands as a symbol of faith, devotion, and the rich cultural traditions of Himachal Pradesh. This temple features the traditional Himalayan architecture. Built in the famous Katkani style, the structure uses alternating layers of stone and devdar wood, a construction technique developed to withstand earthquake and the harsh mountain weather. The sloping pagoda-style roof, beautifully carved wooden panels, and craftsmanship reflect the artistic heritage of the Kulu Valley, surrounded by the majestic mountains and serene atmosphere of Manikaran. Just a short distance away is the historical Ram Mandir. आता ही घंटा वाजवूयात आपण. 1 2 3 1 2 3 1 2 इथल्या सगळ्या मंदिरांच्या घंटा जरा जास्तच उंच आहेत. त्याबद्दलची स्टोरी मला अजून तरी माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा. अकॉर्डिंग टू लोकल ट्रेडिशन, दिस टेम्पल वॉज एस्टॅब्लिश्ड बाय राजा जगत सिंग of Kulu in the 17th century. The king was deeply devoted to Lord Rama and brought an idol of Lord Raghunath, a form of Lord Rama, to the Kulu region. इथे सीताकुंड, रामकुंड, शिव मंदिर आणि हनुमान मंदिर सुद्धा आहेत. This temple is an important center of devotion and continues to attract pilgrims seeking blessing from Lord Rama. The peaceful surrounding, traditional Himachali architecture and spiritual atmosphere make this temple a must-visit destination for anyone visiting to Manikaran. And this is what I have brought from Manikaran, चूड़ी, वुडन चूड़ी. और ये बहुत ही सुंदर लग रही है ना. क्लाइमेट अच्छा हो रखा है. लिए है मोमोज प्रियांश के लिए और शौर्य के लिए. तो सब बच्चे बड़े हम सब लोग यही खाने वाले हैं. और उसके साथ है सिट्टू खाएंगे. एक प्लेट में 12 मोमोज आए हमें. देखते हैं कैसे. प्रियांश आपका कैसा व्यू है? अच्छा है. अच्छा चलो ठीक है. ये सिद्धू बनता कैसे आप बताइए. आटा लेना ना. हाँ. मतलब 1 डोंगा आटे का. हाँ. उसमें ईस्ट डालना. हाँ. गर्म पानी से गूंद के 1 घंटे के लिए उसको रखना. रखना. फिर जब उसकी मतलब
जब अच्छे से हो जाएगा ना वो तैयार होता है वो खुद दिख जाएगा कि वो हो गया है तैयार। फिर उसको जैसे तिल और मूंगफली का पेस्ट बनाना आपने। हाँ। तिल और मूंगफली फिर प्याज को छोटा छोटा कट करना, हाँ। नमक, मिर्च, धनिया पाउडर, थोड़ा धनिया सब मिक्स करके उसकी स्टफिंग करनी है। ठीक है, हल्दी थोड़ी सी डालनी है, ज़्यादा नहीं डालनी, कड़वी हो जाएगी। अगर आप बस करेंगे ना फिर उसको जैसे निकाल के रोटियाँ बनानी है, जैसे हम छिपा में मोटी मोटी रोटियाँ बनानी है, फिर उसके बीच में ऐसे करके फोल्ड करके रखना। तो उसके अंदर ड्राई फ्रूट्स भी जाते हैं क्या? हाँ, अगर आपकी इच्छा हो, जैसे आपकी इच्छा हो। हम तो तिल और मूंगफली देना थे, फिर आप देख लो। अच्छा, तो आपने अभी जो हमको दिया है उसमें ड्राई फ्रूट्स है या नहीं, नॉर्मल? तिल और मूंगफली। तिल और मूंगफली। अच्छा ठीक है ठीक है। तो यहाँ पे लोग ज़्यादा क्या लेते हैं? सिद्धू खाते हैं। सिद्धू खाते हैं। सिद्धू और मोमोज ही खाते हैं। और आपके घर पे भी सिद्धू बनता है या हाँ जी, खाली यहाँ लोहड़ी पे? के दिन बनता है ये। अच्छा ठीक है। अभी ये पक रहा है इसके अंदर मतलब? अच्छा, हो जाएगा तो फिर एक बार देख लेंगे। ये तो वो तो क्या, मैंने कट कर दिया है इसको थोड़ा थोड़ा। अच्छा, तो ये ठीक है, ऐसा है थोड़ा ये। स्टफिंग हो रहा है। ठीक है, तो ये कहाँ पे है? हम फास्ट फूड मोमोज। और ये मणिकरण ना, मणिकरण की तरफ जाते हुए जो रास्ता है वहाँ पे है। यहाँ पे वैसे ढाबे वाबे भी है काफ़ी सारे, बट हमें जाते टाइम ये अच्छा लगा। पहाड़। तो ये है सिद्धू, जाते हैं। अच्छा, उधर से ही खाना पड़ेगा हमको। तो मेरा फर्स्ट एक्सपीरियंस है, देखते कैसा है। ब्रेड जसंच आहे आणि त्याच्या आतमध्ये बहुतेक स्टफिंग आहे। अच्छा, आज आमचं जे शेड्यूल होतं ते असं होतं की सकाळी 8 वाजता आम्ही निघणार होतो बेस कॅम्पमधून आणि जाणार होतो मणिकरणला। अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे। तर आमचा असा अंदाज होता की आम्ही मॅक्सिमम 2 तासात कवर करू, पण आम्हाला ट्रॅफिक लागली आणि जिथे आम्ही 10-10:30 वाजता पोचणार होतो तिथे आम्ही पोचलो साधारण 1 वाजता। सो तेवढी ट्रॅफिक होती आणि तिथे आम्ही हार्डली 1 ते 1.5 तास थांबलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिटर्नसाठी निघालो आणि रिटर्नला ट्रॅफिक नसणार अशा हिशोबाने आम्ही निघालो होतो आणि मध्ये कसोलला हॉल्ट घेणार होतो, पण आमचा कसोल राहिलं। कसोलमध्ये काय एवढं जाता आलं नाही कारण की ट्रॅफिक लागली आणि आत्ता तुम्ही बघाल तर आता ऑलरेडी 5 वाजले आहेत आणि आम्ही हाफ वे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10 किलोमीटर वगैरे मणिकरणवरून टुवर्ड्स कुल्लूला आलो आहोत। सो इफ यू आर प्लॅनिंग टू विजिट मणिकरण, सो प्रो टिप वुड बी की सकाळी 6 वाजताच्या आसपासच तुम्ही निघा, म्हणजे तुम्ही अराऊंड 8 वाजेपर्यंत तिकडे पोचाल आणि पोचून ट्रॅफिक अवॉइड करणं फार इम्पॉर्टंट आहे। जनरली हे म्हटले होते जे कोणी इथले टूर्सवाले आहेत ते म्हटले होते की आम्हाला ट्रॅफिक लागणार नाही, पण प्रचंड ट्रॅफिक लागली। एका ठिकाणावरून गाडी हालतच नव्हती आणि रिटर्न काल जे गेले होते ते रिटर्न येण्यासाठी ज्या वॉल्वोज होत्या त्या तेवढ्या छोट्या रस्त्यावरून ते काढत होते, त्यामुळे मेजॉरिटी ट्रॅफिक झाली होती। सो वेन एव्हर यू आर प्लॅनिंग टू कम फ्रॉम कुल्लू टू मणिकरण, सो प्लॅन इट अर्ली मॉर्निंग। ओके, सो तुमचं मणिकरण पण होईल आणि कसोल पण होईल। आणि कसोलला आम्हाला पार्किंगला कुठेही जागा मिळाली नाही, तो ड्रायव्हरनी सांगितलं की पार्किंगला जागा नाही आहे तर आम्ही थांबणार कुठे। सो त्याच्यामुळे आमचं कसोल स्किप झालं आणि लवकरात लवकर पोचायचं आहे। आता बघू ट्रॅफिक कशी लागते आणि बघूयात आता पुढे कसं होतं आहे ते। सो जर टाईम मिळाला तर कुल्लूमध्येच कुठेतरी मध्ये थांबून एखाद्या लोकेशनला व्हिजिट करू, जर नाहीच टाईम मिळाला तर मग बॅक टू बेस कॅम्प आणि बेस कॅम्पनंतर मग पुढचं बघू कसं उद्याचा प्लॅन होता। आणि उद्या आमचा आहे रोहतांग पास। सो रोहतांग पाससाठी एनर्जी सेव्ह करावी लागेल कारण की ऑलरेडी जेवढे जण जाऊन आले सगळे सांगतात की तिथे प्रचंड ट्रॅफिक आहे। सो 5 ते 6 तासाची जर्नी होणार आहे आमची वन वे। सो लेट्स सी, आज लवकरात लवकर पोहोचून आराम करून उद्या रोहतांग पाससाठी आम्ही प्लॅन करणार। ओके, सो बघूयात पुढे काय होतं आहे। ठीक आहे। अँड अबाउट मंदिर माझं एक क्विक सजेशन असेल ते म्हणजे की रादर दॅन स्टार्टिंग फ्रॉम गुरुद्वारा तुम्ही राम मंदिरपासून स्टार्ट करा। तिथे जे कुंड आहे, सीता कुंड आहे, राम कुंड आहे, तिथे तुम्ही मस्तपैकी अंघोळ करून मग पुढे रघुपती टेम्पल आणि मग शिव टेम्पल आणि मग गुरुद्वारा असा उलट्या साईडने प्रवास केला तर ते जास्त चांगलं होईल। अँड बिफोर आय फॉरगेट, जे कोणी आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार। And as our visit comes to an end, we'll leave with memories of stunning landscape, temples, fascinating legends and unique hot spring that makes Manikaran truly special. If you enjoy this journey through Parvati Valley, don't forget to like, share and subscribe to our channel.
Have you visited Manikaran? Share your experience in the comment below. We would love to hear from you. It's 5 minutes to 7 and we reached our base camp. आणि आज बेस कॅम्पमध्ये भरपूर जास्त गर्दी दिसती आहे. मला वाटते जे हायर कॅम्पसाठी गेले होते ते रिटर्न आले आहेत. दिस इज अवर डिनर. 7:30ला एक्झॅक्ट आमचं डिनर रेडी झालेलं आहे. प्लॅन तर होता की उद्या रोहतांग असल्यामुळे आज आम्ही मस्तपैकी आराम करणार. पण इथे नवीन बरीच लोक दिसत आहेत. चेहरे सगळे नवीन आहेत. सो दिस इज SP31 सरपास 31 ऑफ 2026. हे लोक परवा त्यांचं सरपास ट्रेकिंग स्टार्ट करणार. आय एम एक्सायटेड फॉर देम इक्वली, कारण बिकॉज ऑफ देम सगळ्या आमच्या मेमरीज रिकॉल झाल्यात. वी वर SP39 इन 2015. Day today? Good. Good. What did you do? What did you do today? I went to the spring. Spring? I did a lot of things. What Hot did you spring. do? Hot spring. And? Like playing with my friends. Then? You took a bath? Yeah. Okay. And how was the experience? अरे Good. बघ तर इथे. हां, सांग कसा होता एक्सपिरियन्स? चांगला. चांगला होता. परत जायचं का उद्या? आणि काय खाल्लंस? काय खाल्लंस? काय खाल्लंस? आणि आणि काय खाल्लंस? मोमोज तर खाल्ले. आणि ते गोल होतं ना व्हाईट कलरचं, अरे ते तुम्ही खाल्लं. तू नाही टेस्ट केलंस? मी कधी टेस्ट नाही केलं. ओके ठीक आहे, चालेल. चल मग आता काय दगड खेळतोय? हा, असं कोण का? आता सगळेजण खातात, सगळेजण खेळणार आहे टॅग माझ्यासोबत. ओके तर मी असंच खेळतोय. ठीक आहे, चालेल. चल मग मी जाते आतमध्ये. बाय बाय. मी आतमध्ये गेले आणि एकदम जोरात गल्ला चालू झाला. हा डॉगी ह्यांच्याबरोबर बॉल खेळत होता आणि सगळी मुलं त्याच्या पाठीमागे वेड्यासारखी धावत होती. टू अवर सरप्राईज टुडे इज अ कॅम्प फायर. सो हायर ट्रेकची जी लोकं आलेली आहेत त्यांचं सर्टिफिकेशन आज होणार. आणि तुम्ही इथे जी मुलं बघतायत ती स्पेशली एनेबल्ड मुलं आहेत. SP31ची बॅच यांची आहे आणि हे लोक ट्रेकिंग करायला जाणार आहेत. यातली काही लोक ऐकू आणि बोलू शकत नाहीत, काही लोक बघू शकत नाहीत. सगळ्या मुलांनी मिळून इथे कॅम्प फायर लाईट केलेली आहे. तुम्ही बरोबर ऐकलं, कॅम्प फायर लाईट केलेली आहे विदाऊट वूड. सो वी आर सेव्हिंग एन्व्हायरमेंट हिअर. आणि संध्याकाळी रिटर्न आल्यावर इथे कोणी मोबाईल घेऊन बसत नाही. सगळे लोक एकत्र जमतात आणि आपल्या इच्छेच्या हिशोबाने इथे वेगवेगळे परफॉर्मन्स होतात. बाजूला ज्या मॅम आहेत ते त्यांच्या साईन लँग्वेजमध्ये त्या मुलांना सांगतात. तो आप लोग शुरुआत कीजिए, बीच में मैं आ जाऊंगा दोबारा से. बताना पड़ेगा कब शुरू करना है. सिग्नल तुम्हाला कळलंच असेल, त्याला ऐकू येत नाही आहे आणि तरी देखील तो डान्स करतोय. त्याचे जे सर तिथे उभे आहेत ते त्याला सांगतायत की आता तू स्टार्ट कर. आणि त्यांनी सांगितलं की ह्याला जर सांगितलं नाही स्टॉप तर तो कंटिन्युअस नाचत राहणार. सो व्हॉट आय फील फ्रॉम दिस डे की आपल्यालासुद्धा कुठेतरी साईन लँग्वेज शिकायला पाहिजे. बिकॉज दे आर नॉट स्पेशली एनेबल्ड. वी आर लॅगिंग समवेअर की त्यांची लँग्वेज आपल्याला कळत नाही. सो आय डोंट नो, जस्ट अ थॉट इन माय माइंड अँड आय जस्ट एक्सप्रेस इट इन दिस व्हिडिओ. सो आय डोंट नो. आफ्टर फ्यू परफॉर्मन्स इथे सर्टिफिकेशन सेरेमनी चालू झालेली आहे. हे लोक जस्ट हायर कॅम्प कंप्लीट करून आलेले आहेत. शी इज ऑल्सो वन ऑफ देम. याच मॅम होत्या ज्या त्यांना साईन लँग्वेजमध्ये सांगत होत्या. तो यांच्या कानामध्ये एक हिअरिंग आईड आहे आणि शी कॅन ओनली हिअर वन साऊंड ॲट अ टाईम. अँड
त्यांची जर प्रोफाईल मी सांगायचा प्रयत्न केला तर शी इज नॅशनल अवॉर्डेड फॉर दी कथक. I may not be correct for this, but for dance she is nationally awarded and she has so many awards tagged to her name. आजच्या दिवसाचा बॉर्नविटा. नजर में सो किया और बचपना शरारत में, अदाएं देख के हम हंस गए मोहब्बत में। हम अपनी जान पर जाएंगे जिनकी उल्फत में, उल्फत मतलब शादी। हम अपनी जान पर जाएंगे जिनकी उल्फत में, यकीन है कि ना आएगी मेरी मैयत में। चलो, सो दॅट्स इट फॉर टुडे. पण उद्या भेटूया रोहतांग पाससाठी. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा ही परफॉर्मन्स. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, कल कल बालों ने, गोरे गोरे गालों ने, सभी साथ में। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, कल कल बालों ने, गोरे गोरे गालों ने, वही वही पे कयामत हो।